सगळ्याले मानाचा जय भीम. 14 एप्रिलच्या दिवशी नाचायच्या वेळेस तर सगळेजण नाचले, पण जेव्हा मंडप नेऊन द्यायची बारी येईल तेव्हा सगळ्यांना हात जोडले. मग आमच्या 5-6 जणांनी एवढा जोश आला की आम्ही दुपारचाच मंडप नेऊन द्या धकलो. चिकन पिवशा म्हणे एवढ्या दुपारचं तुम्ही कुठे चालले बे? तुम्ही नाही आपण म्हणा, काऊन की तुम्ही दोघं पण संघ येऊ राहिले. चीटिंग करताय तू. चिटिंग बिटिंग काही नाही, फटफट काम करा. पायपात एवढे तपू राहिले, तुम्ही जर त्याच्यावर अंडा टाकलं तर ऑमलेट बनून जाईल. जाऊ द्या बा, तुम्ही पायप भरा, मी बाकीचं सामान आणतो. माय हे वाला गेटअप जर पोलीसवाल्यांना पाहिलं तर पक्का बच्चा चोर समजतील. फटाफट सामान धरलं आणि यशाच्या तोंडावर नेऊन फेकलं. अबे साले, आंधीच तर काढाव, त्यातनी एवढ्या उन्हीचं यानं मला टालीत बसवलं. जाऊ द्या तिकडे, चुल्यातनी फटाफट पसारा फेकतून घराच्या रस्त्याने धकतो. काही म्हणा पण पिवशार हे कामले सूट करू राहिलं. अबे अभिजित, काही लाजू बिजू नको येरी, पण आपल्याला कोणती पोट्टी भाव नाही देत. बात तो सही है. घरी आले की युवराज म्हणे चाल आपल्या वरातून एक चक्कर मारून येऊ. रस्त्यानं चाललोच होतो की इकडे मोटर टाकणं सुरू होती. ये म्हणे बाबू थोडासा हातभार लावला. काही विषय आहे का म्हटलं. हेच तर खरी गोष्ट असते गाववाल्याची, कधीच कोणाच्या मदतीले नाही म्हणत. चला मोटर तर टाकली, आता आयुष पैकी वावरात जाऊ. कायची आईस, याच्या वावराचे रस्ते पण मा किडनीला अटॅक आला. अबे लेका भाऊ आरामानं घे, अजून तर माझ्या लग्न पण व्हायचं आहे. शेवटी कसं बस पोट्याच्या वावरात नाही आलो. इकडे मस्त हळद वाव घालायला ठेवली होती. हे ईर पाहून ज्या मित्राची आठवण आली असं त्याला टॅग कर जा. पाणी काढायच्या नांदात जर मा मोबाईल इरीत नाही पडला तर माय कुत्र्यावर कुत्र्याच्या पलीकडे मारते. इकडे भूषण भाऊ कुठेतरी जायची तयारी करत जाय आणि या पोट्ट्याचं इकडे पिचीवर पाणी देणं सुरू होतं. पत्याला म्हटलं अबे हट, पाणी तेरा भाई डालेगा. मग लक्षात आलं अबे नाही पाय खराब होते. जाऊ दे पत्या, पाईप नाही दिला म्हणून लढू नको, तूच टाक पाणी. सचिनदाची मांजर मस्तपैकी आरामात झोपून होती, पण त्याची आई म्हणे नाही पहिले तू डान्स करून दाखव. यायला असं काम करताना पाहून मला तेव्हा गाणं आठवलं. तुम्ही मैदान फते करा, मी चाललो घराकडे. घरी आलो नाही की हे पोट्टे म्हणे चाल भाऊ मंगरुळे काम आहे. मंगरुळात नेऊन सनसेट एन्जॉय करत जाऊ की तितक्यात खिजरचे दर्शन झाले. त्याला सिद्धेला 2-4 गोष्टी सांगितल्या आणि घराकडे हाकललं. आता तुम्हाला समजलंच असेल की या पोट्ट्याला मी पैशावाला माणूस काऊन म्हणतो. 500च्या नोटीचं तर पोट्ट विमान बनवून उडवते. भाजीपाला दूध घेऊन घराकडे चाललोच होतो की हे काका म्हणे माझ्या घरचे सगळे जण तो व्हिडिओ पाहते. धन्यवाद काका, असाच सपोर्ट राहू दे. त्यातनी त्याचा बाबू एवढा क्यूट दिसत जाय की विचारूच नका. त्याला 2-4 गोष्टी सांगितल्या आणि घराच्या रस्त्याने धकलो. युवराज म्हणे चला तुम्हाला थंड पाजतो, तर तिथीच आपण आपल्या काळजाचे 2-3 तुकडे भेटले. धन्यवाद भाऊ, असाच सपोर्ट राहू देत जा. मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचे. आपले 2K इंस्टा फॅमिली पण कंप्लीट झाली. चला मग याच गोष्टीवर फॉलो करून घ्या.